महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. नमस्ते, मी हेमा. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला रवा केक करून दाखवणार आहे. त्यासाठी साहित्य बघूया. तर 200 ग्रॅम रवा, 100 ग्रॅम दही, 100 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम दूध आणि 50 ग्रॅम तेल. आणि आपण हा एक पोहे खायचा चमचा आहे, तो चमचा, सपाट चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि तोच अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे. 200 ग्रॅम रव्यासाठी हे एकदम परफेक्ट असं योग्य असं माप आहे. जर तुम्ही 100 ग्रॅम रवा घेतलात तर हे अर्ध अर्ध करायचं आहे. अशा प्रकारे हे एवढं साहित्य आपण घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा रवा घालून घेऊ आणि त्याच्यात ही साखर घालून आपण हे वाटून घेणार आहोत. मी जाडा रवा घेतला आहे, तुम्ही बारीक रवा घेतलात तरी चालणार आहे. आता हे बघा, अशा प्रकारे आपण ते वाटून घेतलं. आता ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. याप्रमाणे आता काढून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपण हे बाकीचं सगळं साहित्य घालूया. हे आता मी दूध घातलं. आता त्याच्यामध्ये आपण दही घालूया आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण हे तेल घालणार आहोत आणि तेल घालून ते छानपैकी असं फेटवून आपल्याला घ्यायचं आहे. याप्रमाणे मी चमच्याने फेटवून घेते असं. तर तुम्ही असं हे छानपैकी असं आपण आता फेटून घेतलं. आता त्याच्यामध्ये मी एक चुटकी भरून आपण मीठ टाकायचं आहे. एकदम थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि पुन्हा ते फेटवून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 15 मिनटं हे असंच बाजूला ठेवून देणार आहोत. आता त्याच्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण केक करणार आहोत त्या भांड्याला असं तेलाने पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे, पूर्ण भांड्याला. आणि मग आपण त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून तो मैदा सगळीकडे असा आपण पसरवून घ्यायचा आहे. हे बघा, आता मैदा टाकला. आता आपण हा मैदा सगळीकडे असा पसरवून घेणार आहोत याप्रमाणे. हे बघा, आता मी दुसरीकडे गॅसवरती कढई तापत ठेवली होती. हे बघा, बारीक गॅसवरती मी ही कढई तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आणि झाकण पण त्याच्यावर ठेवून तसंच प्रीहीट करायला ठेवायचं आहे. आता हे या मिश्रणाला 15 मिनटं झालेली आहेत. आता 15 मिनटांनी आपण ते पुन्हा असं फेटून घेऊया याप्रमाणे. आता हे फेटून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपण हा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे ते त्याच्यामध्ये घालूया आणि ते घातल्यानंतर छानपैकी असं फेटवायचं आहे. ते असं छान फेटून ते फ्लफी बनवायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 4 थेंब इसेन्स घालणार आहोत. 4 थेंब इसेन्स घातले. आता इसेन्स घातल्यानंतर सुद्धा आपण ते असं फेटवून घ्यायचं. खूप छान असं फेटवून घ्यायचं. मग जेवढं तुम्ही फेटवणार तेवढा ते फ्लफी होतो केक. आता आपण ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये केक ओतून घेऊया याप्रमाणे. हे बघा, आणि ते भांडं असं टॅप करायचं आहे, म्हणजे जर त्याच्यामध्ये कुठे एअर असेल तर ती निघून जाते. आणि आता आपण ते भांडं, आपली कढई प्रीट झालेली आहे त्याच्यावरती ते भांडं ठेवूया आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवूया. आणि झाकण ठेवताना झाकण असं गच्च ठेवायचं आहे, त्याच्यातून हवा जाता कामा नये म्हणून मी त्याच्यावरती हे जड वजन ठेवलेलं आहे. आणि अशाप्रकारे माझा हा केक होण्यासाठी मला बरोबर 40 मिनटं लागलीत. पण 30 मिनटानंतर मी एकदा चेक केला होता, पण तेव्हा ओलसर वाटली म्हणून आता 40 मिनटांनी बघितलं तर हे बघा, पूर्ण काठी आतमध्ये त्याच्यात ती स्टिक घातली तर ती पूर्ण कोरडी होऊन आली. म्हणजे आपला हा केक आता तयार झाला. आता मी गॅस बंद करते आणि केक बाहेर काढून तो थंड करायला ठेवते. त्याच्यावरती एक रुमाल घालायचा आणि तो थंड व्हायला द्यायचा. आता केक थंड झाला. आता आपण त्याच्या साईडच्या कडा पूर्ण अशा काढून घेऊया. अलगद अशा कडा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि पूर्ण साईडने कडा सोडवून झाल्या की आता तो आपण त्या प्लेटमध्ये भांडं उलटं करून घेऊया आणि वरती थोडं असं टॅप करूया. हे बघा, किती सुंदर आपला छान केक तयार झाला आहे. सगळ्या बाजूनी सारखा भाजलेला आहे. आता तुम्हाला मी त्यातला तो कट करून दाखवते. बघा, किती छान स्मूथ एकदम केक झाला आहे आणि तो एकदम छान असा कट पण होतो आहे. हे बघा, हे बघा, आता तुम्हाला दाखवते. बघा, आतमध्ये तो पूर्ण सगळीकडून असा छान भाजलेला आहे, कुठेच कच्चा राहिलेला नाही आहे. याप्रमाणे आपला हा छानपैकी केक तयार झालेला आहे. जर तुम्ही नक्की हा केक करून बघा. 200 ग्रॅम रवा नाही घेतला तर 100 ग्रॅम रवा आणून त्याचं अर्ध प्रमाण घेऊन असं छानपैकी तुम्ही हा केक नक्की बनवा. खूप सुंदर केक झाला आहे. मी हा खूप बऱ्याच वेळा केक केलेला आहे आणि तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा